मंडळी आता रेशन कार्डची ऑनलाईन के-वाय-सी घरबसल्या आपण करू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा के-वाय-सी नावाचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर मेरा के-वाय-सी नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. बघा हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आता मी डाउनलोड केल्यामध्ये दिसत आहे आपल्याला ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला इथं मेरा ई के-वाय-सी ह्याच्यावर क्लिक करायचं केल्यानंतर इथं आपल्याला फेस ई के-वाय-सीचा ऑप्शन येतो. त्यानंतर आपण इथं फेस ई के-वाय-सीमध्ये महाराष्ट्र आपलं स्टेट निवडायचं आहे. लोकेशन व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथं आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आधार कार्ड नंबर, येणारा OTP टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या रेशन कार्डची ई के-वाय-सी करू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला आता कुठं पण जायची गरज नाही आहे. तर आपल्याला माहीतच असेल की जर आपण ई के-वाय-सी केली नसेल तर आपल्याला आता सरकारकडून रेशन जे मिळते ते बंदसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर वेळ न दळवता फक्त मेरा के-वाय-सी हे ॲप्लिकेशन आणि त्याचबरोबर आधारचं एक ॲप्लिकेशन अशी 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि घर बसल्या रेशन कार्डची ई के-वाय-सी आता घर बसल्या तुम्हाला करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये फुल व्हिडिओ दिला आहे तो पहा आणि काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट करून जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा.